महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2026 आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश प्रॅक्टिस मॅरेथॉन मध्ये 25 मिनिटात 25 प्रश्न उत्तर व स्पष्टीकरणासह सोडवणार आहोत. पहिला प्रश्न, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ वर्ब. वाक्य आहे, व्हेन वी रीच द स्टेडियम द प्लेयर्स डॅश डॅश ऑलरेडी. जेव्हा आम्ही स्टेडियम मध्ये पोहोचलो त्यावेळेला प्लेयर्स गेलेले होते. या ठिकाणी वर्ब जे आहे ते पास्ट टेन्स मध्ये म्हणजे भूतकाळात आहे, सिंपल पास्ट टेन्स. आणि प्लेयर्स ऑलरेडी म्हणजे प्लेयर्स गेलेले होते म्हणजे आपल्याला पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये इथला वर्ब हवा आहे. हॅव गॉन नाहीये, वेंट नाहीये, हॅड गॉन. द प्लेयर्स हॅड गॉन इज द करेक्ट आन्सर, जे आपल्याला परफेक्ट पास्ट टेन्स मध्ये मिळते. अंडरलाईन द आयडेंटिफाय द अंडरलाईन क्लॉज. अंडरलाईन क्लॉज काय आहे? he would recover. The patient was sure that he would recover. पेशंटला खात्री होती की तो रिकव्हर होईल. he would recover हे जे क्लॉज आहे हे पेशंटच्या संदर्भात आहे म्हणजे नाउन क्लॉज आहे. फर्स्ट ए इज द ऑप्शन, करेक्ट ऑप्शन. चूज द करेक्ट स्पेलिंग. शब्द दिलेला आहे सॅटेलाइट. बघा, सॅटेलाइट मध्ये डबल एल आहे परंतु डबल टी नाहीये. या ठिकाणी डबल टी आहे म्हणजे हे नाहीये. या ठिकाणी डबल टी आहे म्हणजे हे नाहीये. डबल एल आहे पण या ठिकाणी डबल एल नाहीये म्हणजे हे नाहीये. सॅटेलाइट इज द करेक्ट स्पेलिंग, SATELLITE. चूज द करेक्ट फिगर ऑफ स्पीच. एक्सल्ट, ओ शोर्स अँड रिंग्स, ओ बेल्स. ओ शोर्स, रिंग ओ बेल्स. शोर्स आणि रिंग या ठिकाणी पर्सोनिफिकेशन केलेलं आहे म्हणजे पोएट काय करतोय या ठिकाणी डायरेक्टली शोर्स बरोबर आणि रिंग्स बरोबर बोलतोय. त्यामुळे हे काय आहे? सिमिली नाहीये, मेटाफोर नाहीये, क्लायमॅक्स नाहीये, एपोस्ट्रॉफ आहे. एपोस्ट्रॉफ म्हणजे या ठिकाणी पोएट डायरेक्ट जे काही नॉन लिव्हिंग थिंग्स आहे, रिंग्स आहेत किंवा शोर्स आहेत त्यांच्या बरोबर बोलतोय म्हणजे एपोस्ट्रॉफ आहे. चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ कॉम्बॅट. कॉम्बॅट म्हणजे फाईट. ए इज द करेक्ट ऑप्शन. क्वारल नाहीये, फ्यूड नाहीये. फ्यूड म्हणजे दोन व्यक्तींमधलं दोन व्यक्तींमध्ये खूप दिवसांपासून चालू असलेला वाद, फ्यूड. कन्फ्लिक्ट म्हणजे वादविवाद. चूज द करेक्ट असर्टिव्ह सेंटेन्स. असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, ज्यामध्ये एखादी आयडिया किंवा एखादा प्रिन्सिपल किंवा एखादा नियम डिक्लेअर केला जातो त्याला असर्टिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतात. त्या ठिकाणी वाक्य काय आहे? हाऊ कॅन एनी बर्गलर ओपन द विंडो. या ठिकाणी बर्गलर म्हणजे काय? बर्गलर, आर सायलेंट आहे. बर्गलर म्हणजे चोर किंवा एखादी व्यक्ती चोरीच्या उद्देशाने आलेली अनोळखी व्यक्ती, बर्गलर. हाऊ कॅन एनी बर्गलर ओपन द विंडो. एखादा बर्गलर खिडकी कशी काय उघडू शकतो, हे वाक्य आहे. आणि याचं आपल्याला असर्टिव्ह किंवा डिक्लेरिव्ह वाक्य शोधायचं आहे. नो बर्गलर कुडंट ओपन द विंडो. या ठिकाणी दोन निगेटिव्ह शब्द आलेले आहेत त्यामुळे हे होणार नाही. द बर्गलर कांट ओपन द विंडो, दिस इज द करेक्ट आन्सर. बर्गलर कांट ओपन द विंडो म्हणजे या ठिकाणी विंडो उघडण्याचा जो काही नियम आहे डिक्लेअर केलेला आहे. बर्गलर कांट ओपन द विंडो. या ठिकाणी काय? बर्गलर कॅन ओपन द विंडो हे चुकलेलं आहे. ते सेंटेन्सचं जे मिनिंग आहे ते मिनिंग त्या ठिकाणी ध्वनित होत नाही. विंडो कांट बी ओपन बाय द बर्गलर. या ठिकाणी देखील योग्य जे काही असर्टिव्ह सेंटेन्स आपल्याला हवंय ते दिलेलं नाहीये त्यामुळे बी इज द करेक्ट ऑप्शन. द बर्गलर कांट ओपन द विंडो. चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. रिपोर्टेड सेंटेन्स काय आहे? ही सेड, वाय हॅव यू कॉल्ड हिअर अँड डिस्टर्ब मी. आता ज्या वेळेला रिपोर्टेड स्पीच मध्ये वायने सेंटेन्स सुरू होतं त्यावेळेला दॅट न वापरता हा जो काही WH क्वेश्चन वर्ड आहे तो तसाच वापरला जातो. मग सेंटेन्स काय होईल? ही सेड, वाय, ही हॅड, हॅवचं हॅड होईल, यूच ही होईल, ही हॅड कॉल्ड, हिअरचं देअर होईल, डिस्टर्ब मीच हिम होईल. मग ही आस्क्ड वाय, ही आस्क नाही येणार. ही आस्क वाय ही हॅज, या ठिकाणी हॅज आहे, हॅज नाही येणार.
त्यानंतर आस्क्ड वाय हॅड ही कॉल्ड, हे पण नाही येणार. ही आस्क्ड वाय, यूच ही होईल. ही हॅड कॉल्ड देअर अँड डिस्टर्ब हिम. दिस इज द करेक्ट आन्सर. म्हणजे या ठिकाणी हॅज आहे त्यामुळे हे येणार नाही. वाय हॅड ही हे येणार नाही कारण ते ही हॅड पाहिजे. हे वाक्य बरोबर आहे. ही आस्क दॅट, दॅट येणार नाही. दॅट येणार नाही. या ठिकाणी ही हॅड येणार नाही आणि या ठिकाणी हॅज येणार नाही. म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. फाइंड आउट द पार्ट ऑफ सेंटेन्स विच हॅज अन एरर. आता सेंटेन्स काय आहे? द यंग चाइल्ड फ्रॉम द इंटरनॅशनल स्कूल, हे 1 नंबरचा पार्ट आहे सेंटेन्सचा. सिंग्ड अ व्हेरी स्वीट सॉन्ग, हा 2 नंबरचा. ऑन द स्टेज येस्टरडे, हा 3 नंबरचा. आणि इथे नो एरर. मग आता हे जे 3 पार्ट आहे यामध्ये कुठल्या याच्यात एरर आहे? द यंग चाइल्ड फ्रॉम द इंटरनॅशनल स्कूल, हे बरोबर आहे. सिंग्ड, या ठिकाणी सिंग्ड येणार नाही कारण सिंगचा जो काही पास्ट टेन्स आहे तो आहे सॅंग. सॅंग अ व्हेरी स्वीट सॉन्ग, म्हणजे दिस इज द करेक्ट आन्सर. या ठिकाणी एरर आहे. चूज द वन विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द इडियम अंडरलाईन. खाली दिलेली जी फ्रेज आहे त्याचा मिनिंग सांगणारा आपल्याला शब्द शोधायचा आहे. आता वाक्य काय आहे? ही सिंगिंग टूक द ऑडियन्स बाय स्टॉर्म. अंडरलाईन इडियम काय आहे, म्हणजेच अंडरलाईन फ्रेज काय आहे? टूक द ऑडियन्स बाय स्टॉर्म. टूक बाय स्टॉर्म, टूक बाय स्टॉर्म ही एक इडियम आहे. आणि टूक बाय स्टॉर्म म्हणजे काय? तर एखाद्याला आपल्या जी काही कला आहे त्या कलेने मंत्रमुग्ध करणं, प्रभावित करणं, इम्प्रेस करणं. टूक बाय स्टॉर्म. मग टूक द ऑडियन्स बाय स्टॉर्म म्हणजे त्याने आपल्या गायनाने ऑडियन्सला मंत्रमुग्ध केलं. मेड हॅपी, रेस्ड, कॅप्टिवेटेड, डान्स. कॅप्टिवेटेड म्हणजे मंत्रमुग्ध करणं. सो सी इज द करेक्ट ऑप्शन. सिलेक्ट द करेक्ट क्वेश्चन टॅग. शो मी द वे टू द पार्क. पार्क मध्ये जाण्यासाठीचा मला रस्ता दाखव, म्हणजे फ्युचर साठीचे विचारलं जाते. म्हणजे क्वेश्चन टॅग जो आहे तो फ्युचर साठी असणार आहे. विल यू शो मी अ वे टू द पार्क. मला पार्क कडे जाणारा रस्ता दाखव. दाखवशील म्हणजे विल यू. डी इज द करेक्ट ऑप्शन. चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. वेअर आर यू अटेंडिंग द मीटिंग, हा ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. वेअर आर यू अटेंडिंग द मीटिंग. आता ऑप्शन्स काय आहे? वेअर आर द मीटिंग बिईंग अटेंडेड बाय यू, हे नाही येणार कारण या ठिकाणी आर मीटिंग, दिस इज रॉंग. वेअर इज द मीटिंग बिईंग अटेंडेड बाय यू. ज्या वेळेला आपण ऍक्टिव्हचं पॅसिव्ह मध्ये जातो, पॅसिव्ह मध्ये या ठिकाणी आर किंवा हॅज असतं आणि ऍक्टिव्ह मध्ये जाताना त्या ठिकाणी बिईंग हा शब्द महत्वाचा आहे वर्बच्या पूर्वी. सो वेअर इज द मीटिंग बिईंग अटेंडेड बाय यू. या ठिकाणी अटेंडेड इज द past participle of verb and before verb there is being. So where is the meeting being attended by you? This is the correct option. Choose the correct preposition. Quinine is an effective antidote. Antidote dash dash malaria. Quinine is the name of medicine. आणि अँटीडोट म्हणजे काय? मलेरियाच्या साठी, मलेरियाच्या अगेन्स्ट काम करणारं औषध. अँटीडोट म्हणजे अगेन्स्ट काम करणारं, ज्याला अँटीडोट म्हणतात. मग ऑप्शन काय आहे? टू नाही येणार, अगेन्स्ट. मलेरियाच्या विरुद्ध ते काम करतं अँटीडोट. सो क्विनाइन इज अन इफेक्टिव्ह अँटीडोट अगेन्स्ट मलेरिया. चूज द करेक्ट एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. करेक्ट एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस आपल्याला या ठिकाणी तयार करायचं आहे, शोधायचं आहे. सेंटेन्स आहे मिस्टर सेन वॉज ग्रेट एज्युकेशनिस्ट. मिस्टर सेन हे ग्रेट एज्युकेशनिस्ट होते. आता आपल्याला जे काही सेंटेन्स बनवायचं आहे ते मिस्टर सेनच्या संदर्भामध्ये आहे. आणि ज्या वेळेला एखाद्या नाऊनच्या संदर्भामध्ये म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये आपल्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बनवायचं असतं त्यावेळेला त्याची सुरुवात व्हॉटने होते, हाऊने होत नाही.
या ठिकाणी व्हॉटचे 3 सेंटेन्सेस आहेत. व्हॉट अ ग्रेट एज्युकेशनिस्ट मिस्टर सेन वॉज. व्हॉट अन एज्युकेशनिस्ट मिस्टर सेन वॉज. व्हॉट अ ग्रेट एज्युकेशनिस्ट वॉज मिस्टर सेन. हाऊ नाहीये म्हणजे हे एक आन्सर नाहीये. ह्या 3 पैकी एक आन्सर आहे. व्हॉट अन एज्युकेशनिस्ट मिस्टर सेन हे काही वाक्याचा अर्थ गृहीत करत नाही, कारण मिस्टर सेन इज ग्रेट एज्युकेशनिस्ट. व्हॉट अ ग्रेट एज्युकेशनिस्ट वॉज मिस्टर सेन. ज्यावेळेला आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बनवतो त्यावेळेला अगोदर नाऊन येतं आणि नंतर वर्ब येतं. म्हणजे मिस्टर सेन वॉज असं वाक्य असायला हवंय, म्हणजे हे नाही. म्हणजे ए इज द करेक्ट आन्सर. व्हॉट अ ग्रेट एज्युकेशनिस्ट मिस्टर सेन वॉज. ए इज द करेक्ट ऑप्शन. सिलेक्ट द करेक्ट अपोजिट वर्ड ऑफ इंटिग्रल. इंटिग्रल म्हणजे काय? इनसेपरेबल पार्ट. इंटिग्रल म्हणजे एकत्र पार्ट जो सेपरेट होऊ शकत नाही. याचा अपोजिट काय आहे? मायनर येणार नाही, मेजर येणार नाही, इंडिपेंडंट. हे बरोबर आहे. इंडिपेंडंट म्हणजे काय? की जो स्वतंत्र पार्ट आहे, जो इंटिग्रलच्या अपोजिट आहे. इसेन्शियल नाही. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. मिस्टर कुमार स्पोक इन डॅश डॅश लो व्हॉइस. Mr. Kumar spoke in a low voice. A is the correct article. Choose the correct comparative degree. Comparative degree शोधायची आहे आपल्याला. वाक्य आहे, द शताब्दी एक्सप्रेस इज द मोस्ट कम्फर्टेबल ट्रेन. मोस्ट कम्फर्टेबल ट्रेन म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री आहे. या ठिकाणी मोस्ट आलेला आहे आणि आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्री शोधायची आहे. कंपॅरेटिव्ह डिग्री शोधायची म्हणजे या ठिकाणी आपल्याला मोर हा शब्द आला पाहिजे. वाक्य काय आहे पहिलं? द शताब्दी एक्सप्रेस इज मोर कम्फर्टेबल दॅन मोस्ट अदर ट्रेन्स. आता ज्या वेळेला मोर हा शब्द वापरला जातो त्यावेळेला दोनच गोष्टींची तुलना केली जाते. शी इज मोर क्लेवर दॅन हिम. म्हणजे या ठिकाणी शताब्दी एक्सप्रेसची तुलना जी केलेली आहे ती मोस्ट ऑफ अदर ट्रेन्स म्हणजे इतर सर्व ट्रेन्स बरोबर केलेली आहे, म्हणजे हे वाक्य नाहीये. दुसरं काय आहे? शताब्दी एक्सप्रेस इज मोर कम्फर्टेबल दॅन एनी अदर ट्रेन. शताब्दी एक्सप्रेस इज मोर कम्फर्टेबल दॅन मेनी अदर ट्रेन. या ठिकाणी देखील मेनी अदर ट्रेन बरोबर त्याची तुलना केलेली आहे, म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे. शताब्दी एक्सप्रेस इज मच कम्फर्टेबल. या ठिकाणी मोर शब्द नाहीये, म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे. शताब्दी एक्सप्रेस इज मोर कम्फर्टेबल दॅन एनी अदर ट्रेन. सो दिस इज द करेक्ट आन्सर. एनी अदर ट्रेन म्हणजे एकाच ट्रेन बरोबर शताब्दी एक्सप्रेसची तुलना केलेली आहे आणि मोर हा शब्द आलेला आहे. शताब्दी एक्सप्रेस इज मोर कम्फर्टेबल दॅन एनी अदर ट्रेन. चूज द करेक्ट यूज टू सेंटेन्स. वाक्य काय आहे? ऋषिकेश वुड फाइंड अ बेटर जॉब. ऋषिकेश चांगला जॉब, बेटर जॉब शोधेल. आता आपल्याला ज्या वेळेला यूज टू वापरायचं असतं त्यावेळेला वुड आणि यूज टू हे एकाच वेळेला वापरता येत नाही. वुड ऐवजी आपल्याला यूज टू वापरायचं आहे. आता ऑप्शन काय आहे? ऋषिकेश वुड यूज टू हे नाही येणार, कारण वुड आणि यूज टू एकाच वेळी वापरलेले आहे. ऋषिकेश यूज टू फाइंड अ बेटर जॉब. दिस इज द करेक्ट ऑप्शन. आपल्याला वुड ऐवजी यूज टू घ्यायचंय. ऋषिकेश यूज टू फाइंड अ बेटर जॉब. ऋषिकेश वुड यूज हे येणार नाही. वुड आणि यूज दोन्ही वापरलेले आहे. विल यूज ते फ्युचर टेन्स मध्ये आहे. सो दिस इज द करेक्ट ऑप्शन. ऋषिकेश यूज टू फाइंड अ बेटर जॉब. Rearrange the jumbled parts which are labeled PQRS to produce the correct sentence. The person dash dash. PQRS चे पार्ट काय आहे? Because he is poor, work hard and efficiently, cannot. Who is poor? The person who is poor cannot work hard efficiently because he is poor. म्हणजे आपला सिक्वेन्स काय तयार होईल? पर्सन नंतर हे 1 नंबरला येईल. अ पर्सन हु इज पुअर. कॅनॉट 2 नंबरला येईल. हे 3 नंबरला येईल. कॅनॉट वर्क हार्ड अँड एफिशियंटली बिकॉज ही इज पुअर 4 नंबरला. म्हणजे SRQP इज द करेक्ट सिक्वेन्स. डी इज द करेक्ट ऑप्शन. SRQP. पर्सन who is poor cannot work hard and efficiently because he is poor. Choose the correct unless in the sentence. I shall not forgive him if he doesn't apologize to me. आता आपल्याला unless चा अर्थ निगेटिव्ह होतो.
अनलेस म्हणजे मी त्याला क्षमा करणार नाही जोपर्यंत तो माझी माफी मागणार नाही. म्हणजे ही डझंट ऐवजी आपण अनलेस घेऊ शकतो. त्या ठिकाणी पहिलं सेंटेन्स काय आहे? आय शॅल नॉट फॉरगिव्ह हिम, मी त्याला क्षमा करणार नाही. अनलेस ही अपोलोजायझेस मी. अनलेस या ठिकाणी अनलेस ही डझंट ऐवजी वापरलेला आहे. दिस इज द करेक्ट ऑप्शन. सेकंड काय आहे? आय शॅल नॉट फॉरगिव्ह हिम अनलेस ही अपोलोजाइज्ड मी. इथे पास्ट टेन्स आलेला आहे आणि सेंटेन्स आपलं प्रेझेंट टेन्स मध्ये आहे, म्हणजे येणार नाही. आय शॅल फॉरगिव्ह हिम हे वाक्य चुकीचं आहे, कारण आय शॅल नॉट फॉरगिव्ह हिम. अनलेस ही डझंट या ठिकाणी अनलेसचा अर्थ पण निगेटिव्ह होतो आणि ही डझंट निगेटिव्ह होतो, म्हणजे डबल निगेटिव्ह आलंय, म्हणजे हे येणार नाही. सो करेक्ट ऑप्शन इज आय शॅल नॉट फॉरगिव्ह हिम अनलेस ही अपोलोजाइज मी. चूज द करेक्ट WH क्वेश्चन. वी हॅव रिसिव्ड युअर लेटर्स दिस मॉर्निंग. मग आता आपल्याला काय करायचं आहे? WH क्वेश्चन शोधायचा आहे. वाक्य काय आहे? व्हॉट हॅव वी रिसिव्ड दिस मॉर्निंग. आपल्याला सकाळी काय मिळालं? वी हॅव रिसिव्ड युअर लेटर्स दिस मॉर्निंग. सो दिस इज द करेक्ट ऑप्शन. ए इज द करेक्ट ऑप्शन. what we have received, this is wrong question. what have we received this morning हे टेन्स चुकलेला आहे, म्हणजे हे रॉंग आहे. आणि what we have received या ठिकाणी इनकरेक्ट क्वेश्चन आहे. सो फर्स्ट क्वेश्चन इज द करेक्ट क्वेश्चन. what have we received this morning. choose the correct alternative. he prefers coffee dash dash tea. ऑप्शन्स आहेत अबाव, ओव्हर, आफ्टर, टू. ज्यावेळेला प्रेफर शब्द वापरला जातो त्यावेळेला प्रेफर नंतर नाऊन येतं, त्यानंतर टू आणि परत नाऊन. म्हणजे या ठिकाणी करेक्ट ऑप्शन आहे टू. आता प्रेफरचा हा रूल लक्षात ठेवा. ज्यावेळेला प्रेफर शब्द येतो त्यावेळेला कॉफी हे नाऊन आहे, टी हे नाऊन आहे आणि या ठिकाणी मध्ये टू येईल. ही प्रेफर्स कॉफी टू टी, म्हणजे प्रेफर शब्द आला तर नाऊन टू नाऊन. आज दुसरं उदाहरण काय घेता येईल आपल्याला? ही प्रेफर्स रायटिंग टू स्पीकिंग. ही प्रेफर्स वॉकिंग टू ड्रायव्हिंग. ही प्रेफर्स रनिंग टू स्विमिंग. अशा प्रकारे प्रेफर शब्द आल्यानंतर एक नाऊन येतं, त्यानंतर टू आणि त्यानंतर पुन्हा नाऊन येतं. त्यामुळे योग्य उत्तर आहे टू. चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. द थ्यूज हॅड ब्रोकन द बॅक डोअर. हे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये दिलेलं आहे. आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस शोधायचं आहे आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हटलं इथे हॅड असेल तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये हॅड बीन येईल. पहिलं वाक्य काय आहे? बॅक डोअर हॅड ब्रोकन बाय थ्यूज. या ठिकाणी हॅड बीन नाहीये. द बॅक डोअर हॅड बीन ब्रोकन बाय द थ्यूज. दिस इज द करेक्ट ऑप्शन. या ठिकाणी हॅड येतं, या ठिकाणी बीन येतं आणि पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब. पुढचं ऑप्शन काय आहे? द बॅक डोअर हॅड बीन ब्रोकन बाय देम. देम नाही, या ठिकाणी थ्यूज पाहिजे, म्हणजे हे चुकीचं आहे. द बॅक डोअर हॅज बीन, हॅज येणार नाही, म्हणजे हे चुकीचं आहे. सो करेक्ट आन्सर इज द बॅक डोअर हॅड बीन ब्रोकन बाय द थ्यूज. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. मिस्टर केदार बिकम्स डॅश डॅश SP ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट. ऑप्शन्स आहेत द, अँड, नो आर्टिकल. या ठिकाणी आर्टिकल आपल्याला शोधायचं आहे, पण एक लक्षात ठेवा, ज्यावेळेला एखादी पोझिशन, SP म्हणजे काय? पोलीस सुपरिटेंडंट, ही एक पोझिशन आहे. मग ज्यावेळेला अशी एखादी पोझिशन असते त्यावेळेला त्याच्यापूर्वी कोणत्याही प्रकारचं आर्टिकल वापरलं जात नाही. सो नो आर्टिकल इज द आन्सर. मिस्टर केदार बिकम्स SP ऑफ पुणे. चूज द करेक्ट डिग्री सेंटेन्स. या ठिकाणी कोणत्या ठिकाणी करेक्ट डिग्री वापरलेली आहे ते आपल्याला शोधायचं आहे. डॉक्टर गणेश इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर टीचर्स इन आवर क्लास. या ठिकाणी मोस्ट पॉप्युलर टीचर्स म्हटलेलं आहे. इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर टीचर म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री आहे. मोस्ट आलेला आहे आणि पॉप्युलर टीचर्स इन आवर क्लास, वन ऑफ द. सो दिस इज द करेक्ट आन्सर. आता बाकीचे तीन करेक्ट का नाहीये? डॉक्टर गणेश इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर टीचर, या ठिकाणी टीचर्स हा प्लुरल पाहिजे, म्हणजे हे योग्य नाहीये. डॉक्टर गणेश इज द मोस्ट पॉप्युलर टीचर्स, मोस्ट या ठिकाणी वन ऑफ द मोस्ट आलं पाहिजे, म्हणजे हे योग्य नाहीये. आणि डॉक्टर गणेश इज मोर पॉप्युलर टीचर्स इन आवर क्लास, ज्यावेळेला मोर पॉप्युलर येतं त्यावेळेला दोनच गोष्टींची तुलना होते, अधिक गोष्टींची तुलना होत नाही, म्हणजे हे योग्य होत नाही. सो दिस इज द करेक्ट
डिग्री सेंटेन्स. अशा प्रकारे आपण आज 25 प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि टीईटीच्या परीक्षेचा जो काही कालावधी आहे त्यानुसार आपल्याला 1 मिनिटामध्ये एक प्रश्न सोडवायचा आहे. म्हणजे 25 प्रश्न तुमचे 25 मिनिटात तुम्हाला सोडवता आले पाहिजेत. त्या पद्धतीने तयारी करायची आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी 25 प्रश्नांचा सराव करणार आहोत. तोपर्यंत हे 25 प्रश्न 25 मिनिटात सोडवा. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना पाठवा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.